नमस्कार. अनेकदा काही विषय खूप गुंतागुंतीचे वाटतात नाही का? तर आज आपण अशाच एका विषयाला सोपं करून समजून घेणार आहोत काही स्रोतांच्या आधारे. आणि तो प्रश्न आहे की आजच्या जगात खरा पुरुष म्हणजे नक्की काय? हा प्रश्न पिढ्यानपिढ्या विचारला जातोय. पण आज आपण एका प्रसिद्ध पुस्तकात दिलेलं एक खास उत्तर पाहणार आहोत. तर आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर पॉल डोब्रॅन्स्की यांच्या द 10 लॉज ऑफ बीइंग अ मॅन या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. या विश्लेषणात आपण या पुस्तकाची ओळख आणि त्यातले पहिले 3 महत्त्वाचे नियम काय आहेत हे समजून घेऊया. चला मग सुरू करूया. मुळात हे संपूर्ण पुस्तक एका समीकरणावर किंवा एका फॉर्म्युल्यावर आधारलेलं आहे. लेखकाने याला पुरुषत्वाचा फॉर्म्युला म्हटलं आहे. आणि समीकरण काय आहे? तर पुरुषत्व म्हणजे तुमच्या ध्येयावरचं समर्पण अधिक स्त्रियांसोबतचं तुमचं कौशल्य. लेखकाच्या मते हे 2 भाग वेगळे करताच येत नाहीत. हेच ते घटक आहेत जे आयुष्यातली पॅशन, करिअर आणि आकर्षण ठरवतात. बरं, मग हे समीकरण तर कळालं, पण याला वापरायचं कसं? आणि इथेच येतो पहिला नियम, जो आहे संतुलनाचा खेळ. डॉक्टर डोब्रॅन्स्की म्हणतात की पुरुषत्वाचा अभाव म्हणजे आयुष्यातली उत्कटताच संपणं आणि याचा थेट परिणाम करिअर आणि आकर्षणावर होतो. त्यांच्या मते सगळ्यात मोठा धोका तेव्हा असतो जेव्हा या समीकरणातलं संतुलन बिघडतं. म्हणजे बघा, इथे एक विचित्र चक्र तयार होतं. लेखकाच्या मते जर कामाकडे, ध्येयाकडे दुर्लक्ष झालं तर आयुष्यातली पॅशन कमी होते आणि मग आकर्षणही कमी होतं. आणि याच्या उलट जर नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम आले तर करिअरसाठी लागणारी ऊर्जाच संपून जाते. म्हणजे एका ठिकाणी अपयश आलं की दुसऱ्या ठिकाणी ते हमखास येतो. मग यावर उपाय काय? तर लेखकाच्या मते पहिला नियम सांगतो की प्रत्येक गोष्टीत बॅलन्स शोधा. प्रत्येक कामाचा तुमच्या नात्यांना आणि तुमच्या ध्येयाला दोन्हीला कसा फायदा होईल हा विचार सतत करायला हवा. ठीक आहे, तर पहिला नियम होता बॅलन्सचा. आता वळूया दुसऱ्या नियमाकडे. हा नियम अशा एका गोष्टीबद्दल आहे जी लेखकाच्या मते आजच्या पुरुषांसमोरचा सगळ्यात मोठा अडथळा आहे, आणि ती गोष्ट म्हणजे भीती. लेखक म्हणतात, नुकसान होण्याची भीती हा एक अदृश्य तुरुंग आहे. आणि खरंच ही भीती माणसाला पुढे जाण्यापासून, आवश्यक रिस्क घेण्यापासून थांबवते, अक्षरशः बांधून ठेवते. या पुस्तकात एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडलाय की पूर्वीच्या काळी मुलांना भीतीवर मात करायला शिकवणारे काही विधी असायचे, विशेषतः मृत्यूच्या भीतीवर. पण आताच्या काळात तसं काही नाही. त्यामुळे होतं काय की नोकरी गमावण्याची भीती, नातं तुटण्याची भीती, अशा छोट्या मोठ्या नुकसानीच्या भीतीनेच माणूस खचून जातो. मग धैर्य म्हणजे काय? तर लेखक म्हणतात, कितीही वाईट वाटलं तरी योग्य गोष्ट करणं. म्हणजे अशा गोष्टी करणं ज्या मृत्यूसारख्या वाटतात पण ज्यांनी खरंच जीव जात नाही. जसं की कोणाशी बोलायला जाणं, एखादं नातं संपवणं किंवा आपल्या ध्येयासाठी नोकरी सोडणं. लेखक म्हणतात की अशा छोट्या जोखमी घेऊनच खरा आत्मविश्वास तयार होतो. आणि म्हणूनच दुसरा नियम सांगतो, मृत्यूचा आदर करा, तो टाळा, पण त्याला घाबरू नका. कारण जेव्हा मृत्यूसारख्या अंतिम सत्याचा विचार केला जातो तेव्हा आयुष्यातल्या बाकीच्या सगळ्या भीती अगदीच किरकोळ वाटू लागतात. ओके, तर बॅलन्स झाला, भीतीवर मात झाली. आता येतो तिसरा टप्पा, चारित्र्य. तिसरा नियम हा केवळ ताकद दाखवण्याबद्दल नाही तर आतून मॅच्युअर होण्याबद्दल आहे. लेखक इथे एक इशारा देतात. ते म्हणतात, तलवारीने जगाल तर तलवारीनेच मराल. याचा अर्थ असा की फक्त आक्रमकपणा, अल्फा मेलगिरी दाखवून क्षणभर यश मिळेल, पण शेवटी तेच अंगाशी येतं. आणि हे समजवण्यासाठी इथे तलवार आणि ढालीचं एक मस्त उदाहरण दिलंय. तलवार म्हणजे काय? तर आक्रमकपणा, हल्ला करणं. आणि ढाल म्हणजे स्वतःची एक सीमा ठरवणं, स्वतःचं संरक्षण करणं. तलवारीसाठी खूप ऊर्जा लागते आणि ती तुमच्यावरच उलटण्याची शक्यता असते. तर ढाल तुमची ऊर्जा वाचवते. आणि म्हणूनच तिसरा नियम आहे, आपली ऊर्जा आणि साधनं वाचवण्यासाठी इतरांना आणि स्वतःलाही ना म्हणायला शिका. म्हणजेच एक मजबूत ढाल तयार करा. तर हे होते पहिले 3 नियम. पण आता एकंदरीत हे पुस्तक काय सांगतं हे पाहण्यासाठी आपण सर्व 10 नियमांवर एक नजर टाकूया. तर या यादीत काय काय आहे बघा. ध्येय आणि नात्यांमध्ये संतुलन साधण्यापासून ते मृत्यूला न घाबरण्यापर्यंत, चारित्र्य, योग्य स्त्रीची निवड, रहस्यमयता जपणं, आणि एक महत्त्वाचा नियम की आपल्या अपयशाची जबाबदारी स्वतः घेणं, मित्रांचं महत्त्व, पुढच्या पिढीला काहीतरी देणं, आणि शेवटी स्वातंत्र्य हीच गुरुकिल्ली आहे. हे सगळं मिळून लेखकाच्या मते एका यशस्वी आयुष्याचा आराखडा तयार होतो. पण मग शेवटी एक प्रश्न उरतोच की एक चांगलं परिपूर्ण आयुष्य खरंच अशा काही ठरलेल्या नियमांवर बांधता येतं का? हे एक उपयुक्त मार्गदर्शन आहे की एक बंधनकारक फॉर्म्युला?
यावर विचार करायला लावणं हाच कदाचित या विचारांमागचा खरा उद्देश असेल.